आमचे मेव्हणे अंकुश जायभाई यांच्या घरातील गणपती विसर्जनासाठी आम्ही फुलगाव या ठिकाणी गेला असता खूप एन्जॉय केला। तिथे गेल्यानंतर अनेक लोकांनी मला पाण्यात शिरलेले पण त्यांचे गणपती देखील माझ्याकडे डुबवायला दिले। हे पहा, आम्ही घरात पहिले आरती केली आणि आरतीसाठी बरेच लहान मुलं आणि बरेच लोक काही हजर होते। या आरती संपल्यानंतर लगेच आम्ही इथून भीमा इंद्रायणी भामा नदीच्या संगमावरती पोहोचलो, जे तुळापूरला आहे। त्याच्या खाली थोडासा घाट आहे आणि घाटावरती पोहोचल्यानंतर पाणी खूपच होतं, पाणी वडीत पण होतं जोरजोरात, पण तरी देखील मी थोडंसं आतमध्ये जाऊन गणपती डुबवला, कारण कडेला पायऱ्या असल्यामुळे गणपती इथंच अडकून राहतो। आणि मला पाण्यामध्ये गेलेलं पाहून बाकीचे लोक देखील त्या ठिकाणी जास्त शहरातलेच लोक होते, मग त्यांना थोडं विशेष वाटत होतं की खोल पाण्यामध्ये मी जातोय। आणि मी पोहत बाहेर आल्यानंतर त्यांनी परत मला त्यांचे गणपती डुबवायला मदत करायला सांगितलं की आमचे पण गणपती आतमध्ये नेऊन डुबवा। पोहण्याचा पण आनंद घेतला। या ठिकाणी खूप सुंदर वातावरण होतं आणि दुपारची वेळ होती, त्यामुळे पाणी म्हणजे थोडंसं ऊन पडलेलंच होतं आणि उन्हात पोहायला खूप एन्जॉय केला मी या ठिकाणी। इथून काही उड्या पण मारल्या मी। पाणी जोरात उडत होतं, पलीकडे घेऊन जात होतं माणसाला, पण मी पोहत परत अलीकडे येत होतो। खूप दिवसानंतर आज पोहण्याचा आनंद घेतलेला आहे। मुलांना पण पायरीवरती मी पाण्यात पोहायला सांगितलं। एक दादा आहे, त्यांनी त्यांचा गणपती माझ्याकडे दिलेला आहे। आता हा गणपती मला आतमध्ये नेऊन डुबवायचा आहे। गणपती विसर्जन करण्यासाठी ही जागा सुंदर आहे, खूप चांगलं पाणी आहे। या ठिकाणी बरेचसे लोक गणपती डुबवण्यासाठी घेऊन येतात। विसर्जन करण्यासाठी खरी जागा हीच चांगली आहे आणि पाणी खूप खोल आहे। इथपर्यंत पायऱ्या संपलेल्या आहेत बघा, माझे पाय आता म्हणजे टेकलेले नाही आहेत, पाणी खूप खोल आहे इथं। फक्त ज्यांना पोहता येत नाही ते असं मध्ये शिरू नका, ज्यांना एक्सपर्ट पोहता येतं तेच या पाण्यामध्ये शिरू शकतात, कारण पाणी खूप ओढतंय माणसाला। उलटं पोहत येत असताना खूप त्रास होतोय, पाणी कडेला येऊ देत नाही। या दादांनी पण त्यांचा गणपती आता माझ्याकडे दिलेला आहे। आम्ही थोडासा आतमध्ये खोल घेऊन जातोय। गणेश विसर्जनासाठी जागा चांगली आहे। इथं घाट पायऱ्या आहेत थोड्याशा पाण्यामध्ये आतमध्ये, ज्यांना पोहता येत नाही ते पायरीवर बसून पण पलीकडे गणपती सोडू शकतात। आता हा गणपती पण आम्ही जास्त खोलवर नेऊन डुबवलेला आहे। आणि आता वापस आलेलो आहे मी। इथं लहान मुलांनी देखील एन्जॉय केलाय, पोहण्याची मजा घेतली पायऱ्यावर बसून। एक दोघांना यांना पोहता पण येते, पण मी त्यांना पलीकडे जाऊ नाही दिले, कारण पाणी ओढत होतं जास्त। यांनी हट्ट धरलाय आता मला पलीकडे यायचंय म्हणून, साधी बाळाला मी घेतोय थोडंसं पाण्यापर्यंत। गावाला विहिरीमध्ये पण हिला सोडलं होतं, तर पोहती चांगली ती।